थोडंसं ग्रामर शिकणार आहोत. पण जर गाईज ग्रामर ऐकून जर तुम्हाला थोडी भीती वाटत असेल तर भिण्याचं कारण नाही. कारण हे जे ग्रामर आहे ते आपण खूप इझी आणि सोप्या भाषेत शिकणार आहोत. सुरुवात आपण छोट्याशा एक्सप्लेनेशन पासून करणार आहोत आणि त्यानंतर त्यापासून सेंटेन्स कशी बिल्ड करायची ते बघणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन गाईज. गाईज इथे पहिल्यांदा बघा, सब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणजे काय? कर्ता सर्वनाम, जे की तुम्हाला माहित आहेत. इथे तुम्हाला दिसत असतील. आय, यू, ही, सी, इट, वी, यू, दे. हे काय झाले तुमचे सब्जेक्ट प्रोनाउन म्हणजे काय? करते. यासोबत मराठीचा मीनिंग सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. आता इथे बघा, इथे आय, यू, वी, ही, सी, इट हे जे सब्जेक्ट प्रोनाउन्स आहेत हे तुम्हाला सिंग्युलर साठी यूज करायचे आहेत. आणि बाकीचे जे खालचे 3 आहेत, वी, यू आणि दे, हे प्लुरल साठी यूज करायचे आहेत. आय होप तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल माहित असेल. आता इथे बघाल तुम्ही, यू हे सिंग्युलर मध्ये सुद्धा आलं आहे आणि प्लुरल मध्ये सुद्धा आलं आहे. म्हणजे एकवचनी मध्ये सुद्धा आलेलं आहे आणि अनेक वचनी मध्ये सुद्धा आलेला आहे. इथे एक लक्षात ठेवा, यू चा मीनिंग काय होतो? तू किंवा तुम्ही. यू चा मीनिंग काय होतो? तू किंवा तुम्ही. गाईज यू हे सिंग्युलर आणि प्लुरल यामध्ये यूज केलं जातं अकॉर्डिंग टू सब्जेक्ट कसा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही खूप साऱ्या लोकांना बोलत असाल तर तिथे तुम्ही या अर्थाने यूचा यूज करायचा आहे किंवा आपण. जर तुम्ही सिंगल तुला असं म्हणत आहात तिथे तुम्हाला सिंपल यूचा यूज करायचा आहे. अकॉर्डिंग टू सेंटेन्सच्या सेन्स वरती हे डिपेंड असणार आहे. क्लिअर? आता बघा, हे जे सब्जेक्ट प्रोनाउन्स आहेत आपण नेहमी यूज करतो सेंटेन्सच्या सुरुवातीला. क्लिअर? आपल्याला ऍक्शन बद्दल बोलायचं असतं किंवा एखादी ऍक्शन करायची असते, त्यावेळेस आपण काय सब्जेक्ट प्रोनाउन्स आपण ऍक्शनच्या पहिले लिहितो. क्लिअर? फॉर एक्झाम्पल, ही इज प्लेइंग, तो खेळत आहे. आय गो टू स्कूल, मी शाळेत जाते. हे 2 सेंटेन्स आहेत. ही इज प्लेइंग आणि सेकंड वाला आहे आय गो टू स्कूल. आता हे 2 सेंटेन्स आहेत ऍज अ एक्झाम्पल म्हणून. आता इथे बघा, ऍक्शन मी करत आहे, ऍक्शन मी करत आहे, तेव्हा आपण काय केला? आयचा यूज केला, बरोबर. आणि ऍक्शन तो करत आहे तेव्हा आपण कशाचा यूज केला? हीचा यूज केला. याचे सगळ्याचे मराठीत मीनिंग सुद्धा दिलेत. इकडे चार्ट तुम्हाला दिसत असेल, तिथे बघा तुम्ही. क्लिअर? आता हे जे सब्जेक्ट प्रोनाउन्स आहेत ते एकदम वर्बच्या काय येतात? आधी येतात. म्हणजे एखाद्या कोणत्याही ऍक्शनच्या आधी येतात. पहिल्या सेंटेन्स मध्ये बघा, इजच्या आधी ही आलेला आहे आणि सेकंड सेंटेन्स मध्ये गोच्या आधी आय आलेला आहे. क्लिअर? हे झाला आपला बेस. इथपर्यंत क्लिअर असेल. आता नेक्स्ट बघा, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला असतं किंवा व्हायचं असतं की एखादी गोष्ट माझी आहे, माझ्या मालकीची आहे किंवा एखादं रिलेशन माझं आहे, तेव्हा तुम्हाला या पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ती माझी आई आहे. शी इज माय मदर. शी इज माय मदर. ही तुझी पेन आहे. धिस इज युअर पेन. धिस इज युअर पेन. ही तुझं पुस्तक आहे. दॅट इज युअर बुक. दॅट इज युअर बुक. सुद्धा चार्ट तुम्हाला बाजूला दिसत असेल, तो नक्की फॉलो करा. ही त्याची आई आहे. शी इज हिज मदर. शी इज हिज मदर. क्लिअर झालं? आता इथं बघा, जर तुम्ही थोडं केअरफुली बघितलं असेल तर हे सगळे जे ऍडजेक्टिव्ह आहेत, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत, हे सगळे नाउन्सच्या आधी आलेले आहेत. म्हणजे नाउनच्या पहिले आलेले आहेत. बघा, पहिल्या सेंटेन्स मध्ये मदरच्या आधी माय आला आहे. सेकंड मध्ये पेनच्या आधी युअर आला आहे. बुकच्या आधी युअर आलेला आहे तिथे सुद्धा. आणि मदरच्या आधी हिज आलेला आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात आलं तुम्हाला, जे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात ते नाउनच्या आधी येतात. क्लिअर झालं? माय, युअर, हिज, हर, इट्स, आर, युअर आणि दिअर हे झाले आपले पॉझिटिव्ह
adjectives. Clear? आता जर तुम्हाला थोडं हे कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर घाबरू नका. आपण जसं सेंटेन्स करत जाऊ तसं तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होत जाईल. चला मग आपण थोडी प्रॅक्टिस करूया. दिस इज अ बुक. दिस इज अ बुक. हे पुस्तक आहे. इथे बघा, हे सिंपल सेंटेन्स आहे. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की हे पुस्तक माझं आहे, सिम्पली तुम्ही कसं बोलणार? दिस इज माय बुक. दिस इज माय बुक. कारण तुम्ही तुमची मालकी सांगत आहात, तुमची ओनरशिप सांगत आहात. म्हणून आपण इथे तुम्हाला सांगितलं याचा यूज करायचा आहे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्हचा. Possessive adjectiveचा इथे तुम्हाला यूज करायचा आहे. क्लिअर? हे त्याचं पुस्तक आहे. सिम्पली दिस इज हिज बुक. दिस इज हिज बुक. अकॉर्डिंग टू सेंटेन्स तुम्हाला कोणतं प्रोनाउन्स लावायचं ते तुम्ही चूज करायचं आहे. दिस, आता हेच जर म्हणायचं असेल की ही तिचं पुस्तक आहे, म्हणजे फिमेलचं पुस्तक आहे. दिस इज हर बुक. दिस इज हर बुक. हे आमचं घर आहे. दिस इज आर हाऊस. दिस इज आर हाऊस. हे तुमचं घर आहे. दिस इज युअर हाऊस. दिस इज युअर हाऊस. क्लिअर झालं तुम्हाला कसं कसं तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स घ्यायचे आणि कसे तुम्हाला पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह घ्यायचे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता इथे बघा जरा तुम्ही, दिस इज माय वॉच. दिस इज माय वॉच. क्लिअर? पण जर नेहमी तुम्हाला नाऊनचा यूज करायचा नसेल किंवा नाऊनला तुम्हाला बोलायचं नसेल तर तिथे तुम्ही कसं बोलू शकता बघा. आता इथे बघा, ही जी सेंटेन्स आहे की दिस इज माय वॉच, हे इथे काय केलं आपण? वॉच हे काय आहे? नाऊन आहे. पण जर तुम्हाला प्रत्येक वेळेस उच्चारायचं नसेल किंवा त्याला बोलायचं नसेल, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे? दिस इज माइन. दिस इज माइन. तिथे तुम्हाला माइनचा यूज करायचा आहे. हे माझं आहे. हे माझ्या मालकीचं आहे. आता इथे बघा, इथे तुम्ही असं नाही म्हणू शकत की दिस इज माइन वॉच. इथे तुम्ही दिस इज माइन वॉच नाही म्हणू शकत. कारण मी तुम्हाला सांगितलं, नाऊनला जर तुम्हाला पुन्हा बोलायचं नसेल तर तिथे तुम्हाला माइनचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? कारण आपल्याला नाऊनचा उच्चार करायचा नाही, हे कळलं तुम्हाला. तुम्ही असं बोलू शकता, दिस वॉच इज माइन. हे तुम्ही बोलू शकता. दिस इज माइन वॉच हे रॉंग सेंटेन्स आहे. एक तर तुम्ही दिस इज माय वॉच बोला किंवा दिस इज माइन बोला किंवा दिस वॉच इज माइन. अशा तिन्ही प्रकारे तुम्ही बोलू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पजेसिव्ह ॲडजेक्टिव्स आणि पजेसिव्ह प्रोनाउन्सचा यूज करायचा आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणते आणि पजेसिव्ह प्रोनाउन्स कोणते. क्लिअर? चला प्रॅक्टिस करूया आता. हो, ही माझी घडी आहे. हो साठी तुम्हाला काय इंग्लिशमध्ये घेतात माहित आहे. येस, दिस इज माइन. किंवा हेच सेंटेन्स कसं बोलू शकता? येस, दिस इज माय वॉच. येस, दिस इज माय वॉच. किंवा येस, दिस वॉच इज माइन. दिस वॉच, येस, दिस वॉच इज माइन. क्लिअर? नेक्स्ट, ही तुझी गाडी आहे. क्वेश्चन आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे हे. इज दिस युअर कार? इज दिस युअर कार? ही तुझी गाडी आहे का? जर तुम्हाला म्हणायचं असेल की ही तुमची आहे का, तुम्ही त्याला परत उलट विचारताय की बाबा ही तुमची आहे का. सिम्पली इज दिस युअर्स? इज दिस युअर्स? कारण आपण इथे जे नाऊन आहे त्याचा उच्चार करायचा नाहीये, म्हणून आपण काय घेतलं? इज दिस युअर्स. नाही, ही त्याची आहे. नो, इट्स हिज. नो, इट्स हिज. इथलं इट्स काय आहे? एक इथे अपॉस्ट्रॉफी एस नाहीये, इट इज नाहीये, हे इट्स आहे, त्याची आहे. क्लिअर? किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की ही तिची आहे, सिम्पली नो, इट्स हर्स. नो, इट्स हर्स. जर तुम्हाला म्हणायचं असेल ही माझी नाही, ही तिची आहे, तेव्हा तुम्ही काय म्हणा? सिम्पली नो, इट्स नॉट माइन, इट्स हर. नो,
इट्स नॉट माइन, इट्स हर. आता तुम्ही अशा प्रकारचं क्वेश्चन पण विचारू शकता, येस आणि नो मध्ये आन्सर पण देऊ शकता किंवा दोन्ही एकत्र करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकणार आहात. क्लिअर? ह्या बॅग्स आमच्या आहेत. दीज आर आर्स, दीज आर आर्स किंवा दीज बॅग्स आर आर्स असंही याला तुम्ही बोलू शकता. हे तुमचे आहेत. दीज आर युअर्स, दीज आर युअर्स किंवा ही त्यांचे आहेत. दीज आर दिअर्स. गाईज तुम्हाला समजलेलं असेल की मायचा यूज कधी करायचा किंवा माइनचा यूज कधी करायचा, यूचा यूज कधी करायचा किंवा युअर्सचा यूज कधी करायचा. म्हणजे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आणि पजेसिव्ह प्रोनाउन्स याचा यूज कधी करायचा हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.